नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सुरेश सर. एक्झाम स्टडीच्या लाईव्ह सेशनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण शिकणार आहोत डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स ही बेसिकली पूर्ण कम्प्युटर बेस्ड सिस्टम ह्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवरती चालतात. पूर्ण डिजिटल इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स ही बायनरी नंबर सिस्टीमवरती चालते. त्या ठिकाणी बायनरी नंबर जर म्हटलं तर त्या ठिकाणी दोन ऑप्शन येतात, 0 आणि 1. बायनरी नंबर म्हटलं की 0 आणि 1 अशी दोन नंबर येतात. तर सगळ्यात पहिले आपण आज डिस्कस करूयात नंबर सिस्टीम आणि त्याचं क्लासिफिकेशन्स. तर नंबर सिस्टीम बेसिकली 4 प्रकारच्या नंबर सिस्टीम आहेत. बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल नंबर सिस्टीम, डेसिमल नंबर सिस्टम आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. आता बायनरी नंबर सिस्टीम म्हटलं की तिथे दोनच नंबर येतात, 0 आणि 1. दोन नंबर आहेत म्हणून याचा बेस जो आहे तो 2 आहे. ऑक्टल नंबर जर म्हटलं तर इथे टोटल 8 नंबर येतात, स्टार्टिंग फ्रॉम 0, 1 2 3 4 5 6 7. टोटल जर काउंट केलं तर 8 येतं म्हणून याचा बेस 8 झाला. ऑक्टल नंबर सिस्टीममध्ये 8 नंबर येतात. हेक्साडेसिमलमध्ये जर बघितलं 0 ते 9 टोटल 10 नंबर काउंट होतात म्हणून ह्या ठिकाणी याचा बेस आहे 10. 0 ते 9 ह्याला म्हणायचं डेसिमल नंबर सिस्टीम. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम, हेक्साडेसिमल इज अ कॉम्बिनेशन्स ऑफ नंबर प्लस अल्फाबेट म्हणून तिला म्हणतात हेक्साडेसिमल. या ठिकाणी 0 ते 9 हे 10 नंबर्स असतील आणि 9 नंतर 10, 11, 12, 13, 14 आणि 15 हे अल्फाबेटिकली लेटर्सने डेजिग्नेट केलेले असतील, जसं की ABCDE आणि F. A म्हणजे 10, B म्हणजे 11, असंच CDE आणि F असं 15. 0 ते 15, 0 पासून स्टार्ट झालं म्हणून टोटल अल्फाबेट आणि नंबर्स 16 काउंट होतील म्हणून ह्याचा बेस असेल आपला 16. ओके, तर ह्या नंबर सिस्टीमचा बेस असेल आपला 16. तर 4 प्रकारच्या नंबर सिस्टीम आहेत. बायनरी जिचा बेस 2, ऑक्टल जिचा बेस 8, हे डेसिमल जिचा बेस 10 आणि हेक्साडेसिमल जिचा बेस 16. ओके, कुठलीही नंबर सिस्टीम काय असते? इट इज अ सेट ऑफ इंटिजर पार्ट अँड फ्रॅक्शन पार्ट सेपरेटेड बाय अ डेसिमल पॉईंट, ज्याला आपण म्हणतो रॅडेक्स पॉईंट. दॅट इज कॉल्ड ॲज अ नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम म्हणजे काय? यांचा ह्याचा पार्ट म्हणजे इंटिजर पार्ट आणि फ्रॅक्शन पार्ट जी सेपरेट केले जातात डेसिमल पॉईंटनी, ज्याला आपण रॅडेक्स पॉईंट म्हणतो, त्याला म्हणतात नंबर सिस्टीम. आता नंबर सिस्टीम जर म्हटलं, बायनरी नंबर सिस्टीमवरती आपलं सर्व डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स चालतं. त्या बायनरी नंबर सिस्टीममध्ये 2 लॉजिक असतात, हाय लेवल लॉजिक आणि लो लेवल लॉजिक. हाय म्हणजे 1 आणि लो म्हणजे 0. अशा पद्धतीने डिजिटल सिस्टम वर्क करते, हाय आणि लो. हाय म्हटलं की 1 आणि लो म्हटलं की 0. दोनच पॉसिबिलिटी असतात इथे, हाय असेल तर 1 आणि लो असेल तर 0. सो दिस विल बी दी क्लासिफिकेशन्स फॉर नंबर सिस्टीम. 4 नंबर सिस्टीम, बायनरी, ऑक्टल, डेसिमल आणि हेक्साडेसिमल. यांचे पुढे जाऊन त्याचे कन्व्हर्जन्स असतात, जसं की बायनरी ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचा, ऑक्टल बायनरीत कन्वर्ट करायचा, ऑक्टल डेसिमलमध्ये कुठल्याही नंबरला एक दुसऱ्या नंबरमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. त्याला कन्व्हर्जन प्रोसिजर ऑफ द नंबर सिस्टीम म्हणतात. आता तुर्तच आपण फक्त क्लासिफिकेशन्स शिकलेलो आहोत याचं. आता याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत लॉजिक गेट्स. ओके, लॉजिक गेट्सपासून डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स ॲक्च्युली स्टार्ट होतं. तर लॉजिक गेट्स आपण पुढच्या पार्टमध्ये शिकणार आहोत. तर आपण बघूयात आता लॉजिक गेट्स. तर ह्या ठिकाणी लॉजिक गेट्स इज अ सर्किट विच हॅज मेनी इनपुट अँड सिंगल आउटपुट, दॅट इज कॉल्ड ॲज द लॉजिक गेट्स. ज्या सर्किटला डिजिटल सर्किट, असं डिजिटल सर्किट की ज्याच्यामध्ये मेनी इनपुट्स असतात. मेनी इनपुट आता ह्या ठिकाणी ABCD ह्या लेटरने दाखवले जातील. मेनी इनपुट्स अँड सिंगल आउटपुट. डिजिटल सर्किटमध्ये सर्व डिजिटल सर्किटचा आउटपुट हे Y लेटरने डेजिग्नेट करतात. ह्या लॉजिक गेट्स हे असं सर्किट आहे की ज्याला मेनी इनपुट्स असतात आणि सिंगल आउटपुट असतं. तर जनरली इनपुट्स हे ABCD लेटर्सने डेजिग्नेट करतात, त्याला म्हणायचं लॉजिक गेट्स. या लॉजिक गेट्सचं आपण क्लासिफिकेशन्स डिस्कस करूयात. लॉजिक गेट्स विल बी क्लासिफाईड इंटू 2 हाफ. 2 ग्रुपमध्ये ते डिवाईड होतात. एक असेल बेसिक गेट, एक असेल डिराइव्ड गेट्स. बेसिक गेट 3 आहेत, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट. ओके, मग लॉजिकल केसमध्ये आपले 2 फंक्शन्स आहेत, अँड आणि ऑर. ओके, अँडमध्ये प्रोडक्ट होतो इनपुटचा, ऑरमध्ये ॲडिशन होते. आणि नॉट हे असं फंक्शन आहे की जिथे जे इनपुट दिलं ते काय होतं, इन्व्हर्ट होतं म्हणजे कॉम्प्लिमेंट होतं. जर A दिलं तर A बार, B दिला तर B बार. नॉट गेट हा एकमेव असा गेट आहे की ज्याला एक इनपुट आहे आणि एक आउटपुट आहे. नॉट गेटचं इनपुट आहे A, नॉट गेटचं आउटपुट Y आहे A बार. आता आपण ह्या गेटला थोडक्यात डिस्कस करूयात.
अँड गेट. आता अँड गेट जर म्हटलं तर अँड गेटचा सिम्बॉल असा आहे, ज्याला इनपुट्स आहेत ए आणि बी. आपण सर्व गेट्स हे 2 इनपुट दाखवणार आहोत. असं काही जरूर नाही की 2 असेल, या ठिकाणी 3 असतील, 4 असतील, मल्टी इनपुट्स असतील या ठिकाणी. तर इनपुट्स असतील 2 आणि आउटपुट असेल y = a डॉट बी बार. अँड गेटमध्ये प्रोडक्ट होतो इनपुटचा आउटपुटला. इनपुट आहेत ए बी, इथे प्रोडक्ट झाला म्हणून आउटपुट मिळालं आपल्याला ए डॉट बी, ए बी. ओके, म्हणजे प्रोडक्ट झाला. ऑर गेटमध्ये ॲडिशन होते आउटपुटला. इनपुट आहेत ए बी, ऑरचा सिम्बॉल असा. ऑरमध्ये इनपुट्स दाखवले आपण ए बी, ऑरचा आउटपुट असेल ए प्लस बी. अँडमध्ये प्रोडक्ट, ऑरमध्ये ॲडिशन. नॉटमध्ये आपण मागाशी डिस्कस केल्याप्रमाणे इनपुट आहे ए, आउटपुट आहे ए बार. म्हणजे थोडक्यात काय, नॉट गेटमध्ये आउटपुट हे कॉम्प्लिमेंट होतं, ज्याला आपण इन्व्हर्ट होतं असंही म्हणू शकतो. ओके, हा झाला नॉट गेट. तर ही झाली 3 बेसिक गेट. ह्या 3 बेसिक गेटचा वापर करून जी गेट बनतील त्यांना म्हटलं जाईल डिराइव्ड गेट्स. मग डिराइव्ड गेट्स आर द गेट्स विच विल बी डिराइव्ड बाय युझिंग द कॉम्बिनेशन्स ऑफ बेसिक गेट. जसं की अँड आणि नॉटचं जर कॉम्बिनेशन्स एकत्र केलं तर त्यापासून बनतो नॅन्ड गेट. ऑर आणि नॉटचं कॉम्बिनेशन केलं तर बनतो नॉर गेट. असंच EX-OR आणि EX-NOR कसे बनतात ते आपण पुढे डिस्कस करूयात. तर डिराइव्ड गेट्समध्ये 4 गेट आहेत, नॅन्ड गेट, नॉर गेट, EX-OR गेट आणि EX-NOR गेट. आता नॅन्ड गेटमध्ये अँडचं फक्त काय होतं म्हटलं मी, इन्व्हर्जन होतं. मी थोडक्यात होतं काय, सपोज मला नॅन्ड गेट प्रिपेअर करायचं आहे तर मी असं बनवेल नॅन्ड गेट. बघा कसा बनतो. बेसिक गेट्सपासून काय करायचं, ह्या ठिकाणी एक अँड गेट घ्यायचा. अँड गेटला इनपुट्स असतील ए आणि बी. ओके, ह्या अँड गेटचं आउटपुट काय मिळेल आपल्याला, ए डॉट बी. बरोबर, अँडमध्ये प्रोडक्ट होतो. मग हे अँड गेटचं आउटपुट जे आपल्याला ए डॉट बी मिळालं ते द्यायचं नॉट गेटला. मग हे जर जोडलं आपण नॉटला तर काय होणार, बघा ह्या ठिकाणी असं होईल. आता ह्या नॉट गेटला इनपुट काय आलं, ए डॉट बी. नॉटमध्ये आपल्याला माहिती आहे की आउटपुट काय होतो, कॉम्प्लिमेंट होतो. म्हणजे ह्या ठिकाणी आउटपुट मला काय मिळेल, ए डॉट बी आणि वरती कॉम्प्लिमेंट म्हणजे बार. ओके, कॉम्प्लिमेंटला आपण ह्या ठिकाणी काय म्हणायचं, बार. म्हणून आता फायनली आउटपुट काय मिळालं मला, ए डॉट बी बार. बघा नॅन्ड गेटचं आउटपुट काय असतं म्हटलं मी, ए डॉट बी बार. हे झालं अँड आणि हा झाला नॉट. अँड आणि नॉट मिळून काय तयार झाला, नॅन्ड. मग सिम्बॉलिकली त्याला असं नाही दाखवत, तर आपण सिम्बॉलिकली नॅन्ड गेटला असं दाखवतो. अँड गेटचा सिम्बॉल, त्याला इनपुट्स असतील ए बी. आणि अँड गेटला जर आपण असा बबल दाखवला तर हा बबल इंडिकेट करतो की त्या अँड गेटचं आउटपुट आपण इन्व्हर्ट करतो आहोत. म्हणून ह्या ठिकाणी बबल इंडिकेट द इन्व्हर्जन म्हणजेच कॉम्प्लिमेंट. तर ह्या ठिकाणी आउटपुट आपण म्हणणार आहोत ए डॉट बी बार. तर नॅन्ड गेटचा सिम्बॉल ॲक्च्युली असा आहे. बरोबर, मग नॅन्ड कसा बनला, तर अँड आणि नॉटचं कॉम्बिनेशन्स करून. असाच नॉर कसा बनणार आहे, ऑर आणि नॉटचं कॉम्बिनेशन्स करून. म्हणजे कसं असेल, तर हा ऑर आणि ह्या ऑरचं आउटपुट दिलं नॉटला, तर जो गेट बनेल त्याला म्हटलं जाईल नॉर. इनपुट्स असतील ह्याची ए आणि बी. याचा आउटपुट असेल ए प्लस बी. ऑरचं आउटपुट बघा, ऑरचं आउटपुट असतं ए प्लस बी. आणि ते ऑरचं आउटपुट जर आपण नॉटला दिलं तर नॉटमध्ये इन्व्हर्जन होतं. म्हणजे नॉटमध्ये आपल्याला काय मिळेल, ए प्लस बी आणि वरती बार. ओके, मग थोडक्यात हे कुणाचं आउटपुट झालं आपलं, नॉरचं. नॉरमध्ये ॲडिशन आणि त्याच्यावरती कॉम्प्लिमेंट होतो. म्हणून नॉरचं सिम्बॉलिकली दाखवताना आपण कसं दाखवणार, हा नॉर, ह्याच्या आउटपुटला बबल, इनपुट्स असतील ए आणि बी. आउटपुट असेल आपलं y = ए प्लस बी आणि वरती बार. हा झाला नॉर गेट. म्हणजे नॉर गेट कसा प्रिपेअर केला आपण, ऑर अधिक नॉटच्या कॉम्बिनेशननी. नॅन्ड कसा प्रिपेअर केला, अँड अधिक नॉटच्या कॉम्बिनेशन्सनी. हा झाला नॅन्ड युझिंग बेसिक गेट्स. हा झाला नॉर युझिंग बेसिक गेट्स. पण सिम्बॉलिकली नॅन्ड असा दाखवतात ना नॉर असा दाखवतात. आता पुढे जाऊन आपण बघणार आहोत EX-OR गेट आणि EX-NOR गेट. त्याच्यात काय होतं ते आपण डिस्कस करूयात. EX-OR गेटचा सिम्बॉल असा आहे बघा. EX-ORचं आउटपुट आपण इथे काय दाखवलंय, y = a प्लस बी बार. सॉरी, आउटपुट काय दाखवलं आपण, y = a EX-OR b. EX-OR फंक्शन कसं, सर्कल करून जर प्लस दाखवला की त्याला काय म्हणायचं, EX-OR फंक्शन. आणि सर्कल करून डॉट दाखवला की त्याला काय म्हणायचं, EX-NOR. आता आपण यांचं सिम्प्लिफाईड आउटपुट काय असतं ते डिस्कस करूयात. सपोज आपण बघणार आहोत EX-OR गेट. EX-OR गेट. ओके, आता EX-OR गेटमध्ये आपला सिम्बॉल असा असेल
इथे असेल ए, इथे असेल बी. याचं सिम्प्लिफाईड आउटपुट आपण आत्ताच कसं म्हटलं आहे, EXOR आउटपुट आपण असं म्हटलं आहे सर्कल करून प्लस ए EXOR बी. हा सर्कल करून प्लस म्हणजे काय ऑपरेशन्स असतं, तर त्याला म्हणायचं EXOR. ओके, EXOR फंक्शन कसं ओळखायचं, सर्कल करून प्लस असेल तर ह्याला याच्या सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये असं लिहितात, ए EXOR बी. सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये असं लिहितात ए बार बी प्लस ए बी बार. ओके, सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये ए EXOR बी कसा लिहितात, ए बार बी प्लस ए बी बार. आता आपल्याला माहिती आहे कुठल्याही लेटरवरती जर बार आला तर तो काय इंडिकेट करतो, नॉट फंक्शन्स. दोन टर्ममध्ये जर डॉट आला म्हणजे जर प्रोडक्ट आला तर ते काय इंडिकेट करतं, अँड फंक्शन. दोन टर्ममध्ये जर प्लसचं साईन आलं तर काय इंडिकेट करतं, ऑरचं फंक्शन्स. म्हणजे याचं सिम्प्लिफाईड आउटपुट आपल्याला असं दाखवतं आहे की या ठिकाणी ए वरती बार आहे म्हणजे नॉट फंक्शन आहे, इथे डॉट आहे याचा अर्थ इथे अँड फंक्शन आहे, इथे प्लस साईन आहे याचा अर्थ इथे ऑर फंक्शन आहे. बरोबर. ह्या ठिकाणी EXOR फंक्शन हे सर्व बेसिक फंक्शनचा वापर करून त्या ठिकाणी त्या गेटला बनवतं, म्हणून याला म्हणतात EXOR गेट ॲज अ डिराइव्ड गेट्स. मग कसा कसा बनला तो, प्रोडक्ट, ॲडिशन आणि कॉम्प्लिमेंट यांचा वापर करून. मग तिथे जर आपण डायग्राम ड्रॉ केली लॉजिकल डायग्राम तर ती अशी असेल, ए बार. ए बार म्हणजे काय, ए घ्यायचा, नॉट गेटला द्यायचा आणि त्याचा आउटपुट ए बार. इनपुट आहे ए, तर आउटपुट असेल ए बार. बरोबर. आता ह्या ए बार आणि बी मध्ये काय चिन्ह आहे, डॉट. डॉट आहे म्हणजे त्यांना काय करायचं, आपल्याला अँड करायचं आहे. ओके, प्रोडक्टमध्ये अँड फंक्शन असतं. ए बार इकडनं मिळाला, दुसरं इनपुट काय तुमचं या ठिकाणी बी, म्हणून या ठिकाणून दिला मी बी. म्हणजे ह्या पर्टिक्युलर गेटचं आउटपुट मला काय मिळालं, इकडनं आलं ए बार, इकडनं आलं बी, म्हणून हे आउटपुट तयार झालं ए बार बी. मग बघा कुठली कुठली फंक्शन झाली, नॉट आणि अँडच्या कॉम्बिनेशन्सने आपण ए बार बी जनरेट केला. आता दुसरं ए आणि बी बार आहे, मग मला काय करावं लागेल, अजून एक अँड गेट घ्यावा लागेल. बरोबर. त्या अँड गेटला एक इनपुट द्यावं लागेल मला ए. बरोबर. आणि दुसरं इनपुट मला काय हवं आहे, बी बार. तर मी असं दाखवल, एक बी इनपुट घेईल आणि त्याला नॉट कराल, म्हणजे बीचं आउटपुट नॉट गेटला काय मिळेल मला, बी बार. इकडनं आहे ए, इकडनं आहे बी बार, तर ह्याचं आउटपुट काय जनरेट होईल आपलं, ए डॉट बी बार. बरोबर. म्हणजे बघा आपण ए बार बी जनरेट केला ह्या ठिकाणी, ए बी बार जनरेट केला ह्या ठिकाणी. याही ठिकाणी आपल्याला नॉट आणि अँडचा वापर करावा लागला, याही ठिकाणी नॉट आणि अँडचा वापर करावा लागला. दोघांच्या मध्ये काय चिन्ह आहे, पॉझिटिव्ह. बरोबर, प्लस साईन आहे. प्लस म्हटलं की ऑर फंक्शन, म्हणून हे आउटपुट आपल्याला काय करणं आहे, तर ऑर करणं आहे. ओके, ह्याला आपण करणार आहोत ऑर. बघा इकडनं आणला मी ए बार बी, इथून आहे ए बी बार आणि ह्यांना दिला मी ऑर गेटला, त्याचा आउटपुट मला काय मिळेल, वाय इक्वल टू ए बार बी प्लस ए बी बार. बरोबर. मग बघा ह्या इकडनं काय आलं आपला ए बार बी, इकडनं काय आला ए बी बार, कुणाला दिला, ऑर गेटला. ऑर गेटमध्ये काय होतं, तर ॲडिशन होते. एक इनपुट आहे हे, दुसरं इनपुट आहे हे, ह्या दोघांचे ॲडिशन्स जनरेट झालं आउटपुट वाय इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बी बार, जे की आपलं EXORचं सिम्प्लिफाईड आउटपुट आहे. समजलं EXOR फंक्शन. म्हणजे या ठिकाणी बघा नॉट गेटचाही वापर झाला, अँड गेटचाही वापर झाला, ऑर गेटचाही वापर झाला. सर्व बेसिक गेट वापरून आपण ह्या EXORला डिझाईन केलं, म्हणून या EXORला म्हणतात डिराइव्ड गेट्स. मग ते ह्या EXORला जर आपण फक्त सिम्पली काय केलं, इन्व्हर्ट केलं याचं आउटपुट, तर कोण बनणार आहे, EXNOR. मग थोडक्यात मला EXNOR फंक्शन जर घ्यायचं असेल तर मला असं घेणं आहे, EXNOR. EXNOR कसा प्रिपेअर होईल, एक EXOR गेट घ्या. बरोबर. त्याचे इनपुट्स असतील ए आणि बी, त्याचा आउटपुट द्या नॉट गेटला. ते जर दिलं आपण नॉटला, नॉटमध्ये काय होतं माहिती आपल्याला, कॉम्प्लिमेंट होतो म्हणजे इन्व्हर्ट होतो. मग EXORचं आउटपुट असेल आपलं हे ए प्लस बी, ए EXOR बी, सॉरी. बरोबर, ए EXOR बी ह्या ठिकाणी असेल ए EXOR बी. आणि हे जर आपण नॉटला दिलं तर ह्या EXORचं काय होणार, कॉम्प्लिमेंट होणार, म्हणजे त्याचं आउटपुट आपलं जनरेट होणार ए EXOR बी आणि त्याच्यावरती कॉम्प्लिमेंट. आणि जर ह्याला सोडवला तर तो शॉर्ट फॉर्ममध्ये असा लिहिला जाणार आहे ए EXNOR बी. सर्कल करून डॉट म्हणजे ह्याचा काय झाला, कॉम्प्लिमेंट झाला EXNOR फंक्शन. म्हणजे हे जे आहे डॉट, सर्कल करून डॉट, ह्याला काय म्हटलं जाईल, EXNOR फंक्शन.
आणि हे EX NOR त्याच्या सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये असं लिहितात AB प्लस A बार B बार. ओके, EX NOR सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये असं लिहितात A डॉट B प्लस A बार डॉट B बार. मग त्याची सुद्धा आपण लॉजिक डायग्राम प्रिपेअर करून त्याला चेक करू शकतो की त्या ठिकाणी बेसिक गेटचा वापर झाला की नाही. मग थोडक्यात EX NOR कसा बनलाय, ह्या EX ORचं आउटपुट आपण कुणाला दिलं, नॉटला, आणि ते जे इन्व्हर्टेड आउटपुट मिळालं त्याला काय म्हटलं आपण, EX NOR फंक्शन. तर ह्या AB प्लस A बार B बार ह्याची मी एक सिम्प्लिफाईड डायग्राम ड्रॉ करतो. बघा, सपोज Y इक्वल्स टू आहे आपलं इक्वेशन्स AB प्लस A बार B बार. ओके, आता AB म्हणजे काय, प्रोडक्ट म्हणजे अँड गेट. या ठिकाणी मला त्याला असं दाखवणं आहे अँड गेट, ज्याची दोन आउटपुट्स काय जनरेट करणे आपल्याला, A आणि B. म्हणून या ठिकाणी इनपुट दिलं जाईल A, बरोबर, एक इनपुट दिलं जाईल B, याचं आउटपुट मिळेल मला A डॉट B. आता दोघांच्यामध्ये काय चिन्ह आहे, तर पॉझिटिव्ह चिन्ह आहे, प्लस आहे, म्हणजे शेवटी त्यांना काय करायचं, मला ऑर करायचं आहे. दुसरं इनपुट काय तुमच्यावालं, A बार डॉट B बार. आता बार जर असेल तर आपल्याला तो इन्व्हर्ट करून घ्यावा लागतो, म्हणून आपण A बार आणि इकडनं B बार असा घेतोय. ओके, इथे A इथे B आणि ते दिलं आपण अँड गेटला, बरोबर. हां, ह्या अँड गेटचं इथे आउटपुट काय मिळालं मला, A असेल तर A बार, B असेल तर B बार. ओके, ते कुणाला दिली, अँड गेटला. मग अँडच्या आउटपुटला आपल्याला त्यांचा प्रोडक्ट मिळेल म्हणजे तो कसा असेल, A बार डॉट B बार, बरोबर. म्हणजे बघा, एक आउटपुट आपण इथे जनरेट केलं A डॉट B, एक आउटपुट जनरेट केलं आपण A बार डॉट B बार. आता दोघांच्यामध्ये कुठलं चिन्ह आहे, तर पॉझिटिव्ह साईन आहे. त्या पॉझिटिव्ह साईन असेल तर त्यांना आपल्याला काय करणं आहे, ऑर करणं आहे. म्हणून याला शेवटी आपण करणार आहोत ऑर, बरोबर. मग ह्या ठिकाणून आपण AB आणला, इकडनं आपण A बार डॉट B बार आणला आणि हे आउटपुट आपल्याला ह्या ठिकाणी Y म्हणून मिळालं. ओके, एक इनपुट आलं AB आणि एक इनपुट आलं A बार B बार. ह्या दोघांच्या मध्ये प्लस साईन आहे म्हणून त्या दोघांना काय केलं आपण, ऑर केलं. ऑरिंग म्हणजे ॲडिशन, एंडिंग म्हणजे प्रोडक्ट आणि नॉट म्हणजे कॉम्प्लिमेंट. मग हा झाला EX NOR. त्याच्या फुल फॉर्ममध्ये आपण त्याला बेसिक गेटचा वापर करून डिझाईन केलेला आहे. याही ठिकाणी कुठले गेट वापरले गेली, अँड वापरला गेला आहे, नॉट वापरला गेला आहे, ऑर वापरला गेला आहे. बेसिक गेटचा वापर करून ही बनलेला आहे, म्हणून याला काय म्हणायचं, डिराइव्ड गेट्स. तर डिराइव्ड गेट्समध्ये आपण 4 गेट डिस्कस केली, नॅन्ड गेट, नॉर गेट, EX OR गेट आणि EX NOR गेट. हा झाला EX OR आणि हा झाला EX NOR. ओके, आता ही लॉजिक गेट्सचा वापर करून आपण सर्व प्रकारचे डिजिटल सर्किट्स डिझाईन करू शकतो. याचे ॲप्लिकेशन्स म्हणून आपण जर काही डिस्कशन करायचं ठरलं, जसं की ॲडर सर्किट, सबस्ट्रॅक्टर सर्किट. ओके, मग ॲडर जर म्हटलं तर हाफ ॲडर, फुल ॲडर, बायनरी ॲडर, BCD ॲडर, असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडर सर्किट्स आहे. सर्व डिजिटल सर्किट्स हे लॉजिक गेट्सचा वापर करून डिझाईन करता येतात. ओके, पुढे जाऊन आपण सर्किटमध्ये शिकतो मल्टिप्लेक्सर सर्किट, डिमल्टिप्लेक्सर सर्किट, त्याच्यानंतर फ्लिप फ्लॉप, शिफ्ट रजिस्टर्स, काउंटर्स, ह्या सगळ्या ठिकाणी आपण ह्या लॉजिक गेट्सचा वापर बघतो. सो बेसिक जे डिजिटलचं स्टार्ट होतं ते लॉजिक गेट्सपासून स्टार्ट होतं. 2 प्रकारचे गेट्स आहेत असं आपण म्हटलं, आता बेसिक गेट्स आणि डिराइव्ड गेट्स. बघा, 2 गेट होते, बेसिक गेट आणि डिराइव्ड गेट्स. बेसिकमध्ये 3 गेट, अँड, ऑर आणि नॉट. डिराइव्डमध्ये 4 गेट, नॅन्ड गेट, नॉर गेट, EX OR गेट आणि EX NOR गेट. तर हे बेसिक आणि डिराइव्ड गेट्स यांचा वापर करून आपण सर्व प्रकारची लॉजिक सर्किट्स बनवू शकतो. आता या डिराइव्ड गेट्समध्ये जी 2 गेट आहेत, जसं की नॅन्ड आणि नॉर गेट, नॅन्ड गेट आणि नॉर गेट, ह्या 2 गेटला युनिव्हर्सल गेट असं म्हणतात. का बरं, तर ह्या नॅन्ड गेट आणि नॉर गेटचा फक्त वापर करून आपण ही सर्व गेट्स डिझाईन करू शकतो. ओके, ही सर्व गेट्सचे आउटपुट डिझाईन करू शकतो, म्हणून नॅन्ड गेट आणि नॉर गेटला काय म्हणतात, युनिव्हर्सल गेट. आता ती कशी होती तर आपण बघूयात जरा. NAND and NOR gates as a universal gate. Universal gates. आता बघा, एखादा आपण डिझाईनच बघूयात ह्या ठिकाणी कसं बनतं. आता सपोज मी काय केलं आहे, एक हा नॅन्ड गेट घेतला,
त्याला इनपुट्स दिली ए बी. ओके, ठीक आहे, आपण थोडंसं वेगळं करूयात. इनपुट दिलं ए, अजून एक नॅन्ड गेट घेतला, त्याला इनपुट दिलं मी बी. ओके, तर ही आपण घेत आहोत नॅन्ड गेट. ओके, म्हणजे नॅन्ड गेटचा वापर करून दुसरा गेट कसा प्रिपेअर होतो याचं एक एक्झाम्पल आपण घेत आहोत. हे पुढे जाऊन परत दिलं ते तुमचे दुसऱ्या नॅन्ड गेटला. ओके, आणि याचं फायनल आउटपुट आपण बघूयात, कुठल्या गेटचं आउटपुट तयार होतं. आता बघा, इथे ए दिला म्हणजे इथे काय मिळतोय ए, इथे काय मिळतोय एच, सॉरी हा असेल एच. ओके, आता ह्या नॅन्ड गेटसाठी इनपुट्स काय आहे ए आणि दुसरे काय आहे ए. आपल्याला माहिती आहे नॅन्ड गेटमध्ये आउटपुट काय मिळतं ए डॉट बी बार. बरोबर, मग आता दोघे इनपुट काय आहे ए आणि ए, थोडक्यात काय होणार ए डॉट ए बार. ओके, असंच या ठिकाणी दोघे इनपुट्स काय आहेत तुमची बी, इथेही बी आहे इथेही बी आहे, म्हणजे याचा आउटपुट काय मिळणार आहे मला बी डॉट बी बार. बरोबर ना, जर इनपुट्स असतील ए बी तर आउटपुट मिळतं ए डॉट बी बार, जर इनपुट्स असतील ए बी तर आउटपुट मिळतं ए बी बार, जर दोघे इनपुट्स असतील ए ए तर आउटपुट काय मिळेल आपला ए डॉट ए बार. इनपुट्स असतील बी आणि बी तर आउटपुट काय मिळेल बी डॉट बी बार. बुलियन अल्जेब्राच्या रूल्सप्रमाणे काही रूल्स आहेत, त्याच्यामध्ये एक आउटपुटचा रूल्स असं सांगतो ए डॉट ए इज इक्वल टू ए, ए प्लस ए इज इक्वल टू ए, असा रूल आहे. म्हणजे किती नंबर ऑफ सेम फंक्शन्स जर आपण प्रॉडक्ट केले किंवा ॲड केले तर त्याचं अल्टिमेट फंक्शन एकच राहतं. जसं की मी म्हटलं सपोज ए बार प्लस ए बार प्लस ए बार असं जर मी करत असेल तर आउटपुट काय मिळेल मला ए बारच. सपोज मी म्हटलं ए बार डॉट ए बार, ओके, डॉट ए बार, असे किती असतील ए बार ए बार ए बार सारखे, तर त्याचं आउटपुट काय मिळेल मला शेवटी ए बार. हा एक बुलियन अल्जेब्राचा रूल आहेत, ते रूल्स आपण पुढे कधीतरी आपल्या डिस्कशनमध्ये घेऊयात आपण. आता बघा, हे दोघंही ए ए बार आहे, बरोबर, म्हणजे याचा आउटपुट मिळेल ए बार. हा बी डॉट बी बार आहे, म्हणजे याचा आउटपुट मिळेल आपला बी बार. म्हणजे आता ह्या नॅन्ड गेटसाठी इनपुट्स काय आली ए बार इकडून आला आणि बी बार इकडून आला. बरोबर, मग इकडनं येतोय ए बार, इकडनं येतोय बी बार, ही दिली नॅन्ड गेटला, ह्या नॅन्ड गेटला, म्हणजे ह्याचा आउटपुट मला काय मिळणार आहे तर ए बार डॉट बी बार आणि वरती बार. बरोबर ना, नॅन्ड गेटमध्ये आउटपुट काय मिळतं ए डॉट बी बार. आता इथे इनपुट ए काय आहे तुमचं ए बार, इनपुट बीच्या बाजूने काय दिसतंय बी बार, म्हणजे ए बार डॉट बी बार आणि वरती बार. बरोबर, पुढे जाऊन आपण एक डिमॉर्गन्स थेरम शिकतो. एक रूल आहे डिमॉर्गन्स थेरम प्रमाणे ए डॉट बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू इंडिव्हिज्युअल सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. ओके, तर त्या रूलप्रमाणे प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट्स इज इक्वल टू सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल कॉम्प्लिमेंट्स. म्हणजे काय होणार, हा ए बार, बरोबर, आणि हा वरतीचा बार इथे येऊन जाईल, डॉट आहे तर इथे प्लस होऊन जाईल, बी बार वरतीचा बार इथे येऊन जाईल, डबल बार होऊन जाईल. रूल आहे एक बुलियन अल्जेब्राचा, ए डबल बार जर असेल तर तो ए होतो. ओके, मग त्या रूलप्रमाणे हा ए डबल बार काय होऊन जाईल आपला ए, बरोबर, प्लस बी डबल बार काय होऊन जाईल आपला बी. म्हणजे हे कुणाचं आउटपुट जनरेट झालं आपलं ए प्लस बी, तर हे आहे आपलं ऑर गेटचं आउटपुट. ओके, म्हणजे आपण काय केलं, फक्त नॅन्डचा वापर करून आपण आउटपुट जे जनरेट केलं आहे ते कुठल्या गेटचं जनरेट केलं आहे ऑर गेटचं. म्हणजे हा झाला ऑर गेट युझिंग द यूज ऑफ नॅन्ड गेट. बरोबर, म्हणजे नॅन्डचा वापर करून आपण काय जनरेट केला ऑर गेट, म्हणून ह्या नॅन्ड गेटला काय म्हणायचं युनिव्हर्सल गेट. जसा नॅन्ड युनिव्हर्सल आहेत असा तुमचा नॉरसुद्धा युनिव्हर्सल आहे. नॉरचा वापर करून आपण अशा पद्धतीने सर्व गेट्स प्रिपेअर करू शकतो, अशी लॉजिक सर्किट प्रिपेअर करून, तर त्यांना काय म्हणायचं युनिव्हर्सल गेट. आपण एक नॉरसाठी उदाहरण बघूयात. नॉर गेट, ओके, ॲज अ युनिव्हर्सल गेट.
ओके. नॉर ॲज अ युनिव्हर्सल गेट. मग चला आपण डिझाईन करूयात नॉर ॲज अ युनिव्हर्सल. सपोज मी एक घेतला पहिला नॉर, त्याला दोन्ही इनपुट्स आपण एकच दिली, मगाच्या सर्किटसारखंच एक सर्किट ड्रॉ करतोय मी. इथे दिलं बी, हे दिलं नॉरला, बरोबर. आता नॉरचं आउटपुट आठवा. नॉरमध्ये काय मिळतं आउटपुट आपल्याला? ए प्लस बी बार. आता इथे इनपुट ए दिलं, या बाजूला ए, या बाजूला ए. इथे बी दिलं, या बाजूला बी, या बाजूला बी. ओके. मग ह्या ठिकाणी आउटपुट काय मिळणार आहे? नॉर फंक्शनप्रमाणे नॉरचं आउटपुट असतं ए प्लस बी बार ना. मग या ठिकाणी मला काय आउटपुट मिळणार आहे? ए प्लस ए बार. कारण दोघं इनपुट काय आहेत माझी ए. या ठिकाणी आउटपुट काय मिळणार आहे मला? बी प्लस बी बार. ओके. त्या मगाच्या रूलप्रमाणे ए प्लस ए असं किती असेल? ए प्लस ए प्लस, बरोबर, सारख्या संख्या काय होतात? एकच होतात. म्हणजे ए प्लस ए असेल तर ए होतं. पुन्हा या ठिकाणी ए प्लस ए बार काय होऊन जाईल आपला? ए बार. आणि बी प्लस बी बार आपला काय होऊन जाईल ह्या ठिकाणी? बी बार. ओके. आता हे आउटपुट आपण पुढच्या नॉरला घेतलं असं. तर ह्या ठिकाणी मला असं दिसेल y इक्वल्स टू एक इनपुट काय आलं? ए बार. एक इनपुट काय आलं इकडनं? बी बार. नॉरचं आउटपुट असतं ए बार, बरोबर, प्लस बी बार. इथे नॉर फंक्शन आहे म्हणून वरती आपल्याला काय घेणं आहे? कॉम्प्लिमेंट. परत एकदा डिमॉर्गन्स थेरमप्रमाणे, डिमॉर्गन्सची दुसरी थेरम असं सांगते ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. डिमॉर्गन्स थेरम असं इंडिकेट करते की कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर इंडिव्हिज्युअल कॉम्प्लिमेंट्स. मग त्या रूलप्रमाणे इकडचा ए म्हणजे ए बार आहे, इथला बी म्हणजे या ठिकाणी बी बार आहे. ह्याला जर आपण सोडवलं तर हे आपल्याला असं दिसेल ए बार वरती बार. हां, बरोबर. इथे प्लस साईन आहे तर डॉट होणार. या ठिकाणी बी आणि याच्यावरती डबल बार. डबल बार असेल तर निघून जातो. रूलप्रमाणे ए डबल बार कसं लिहिलं जातं? ए. मग ह्या रूलप्रमाणे y इज इक्वल टू हा राहिला ए आणि हा राहिला बी. याला म्हटलं आपण ए डॉट बी बार. आता ए डॉट बी म्हटलं आपण, तर हे ए डॉट बी कुणाचं आउटपुट आहे? अँड गेटचं. म्हणजे बघा या ठिकाणी आपण नॉर गेटचा वापर करून आपण कुठल्या गेटचं आउटपुट प्रिपेअर केलं? अँड गेटचं. म्हणून हा झाला नॉर ॲज अ युनिव्हर्सल गेट. नॅन्डचा वापर करून आपण अँड केलंच. अशाच लॉजिक डिझाईनला डिझाईन करून आपण फक्त नॉर किंवा फक्त नॅन्डचा वापर करून सर्व प्रकारचे गेट्स डिझाईन करू शकतो. म्हणून ह्या दोन गेटला काय म्हणतात? युनिव्हर्सल गेट. ओके. नॅन्ड आणि नॉर काय आहेत? आपली युनिव्हर्सल गेट्स. सर्वांना समजलं असेल आजचा. तर आपण पुढच्या लेक्चरला मग घेऊयात सर्व प्रकारचे लॉजिक गेट्स, त्यांचे ट्रूथ टेबल, त्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या त्यांच्या ICs ज्यांचा वापर करून ती गेट डिझाईन होतात किंवा इंटिग्रेटेड सर्किट ज्यांच्यामध्ये ती गेट्स असतात त्याचा वापर करून लॉजिक सर्किट डिझाईन होतात. हे आपण सगळं पुढच्या लेक्चरला डिस्कस करू.